श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज 7 तारखेपासून मंगळवारपासून शाकंभरी नवरात्राला सुरुवात झाली आहे. 7 जानेवारीपासून तर 13 जानेवारीपर्यंत शाकंभरी नवरात्र हे साजरं केलं जाणार आहे. 13 तारखेला आहे शाकंभरी पौर्णिमा. पौष महिन्यातील पौर्णिमेलाच शाकंभरी जयंतीही साजरी केली जाते आणि म्हणूनच या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं म्हटलं जातं. तर आज मंगळवार 7 तारखेपासून शाकंभरी नवरात्र हे सुरू झालं आहे आणि हे नवरात्र शाकंभरी पौर्णिमेपर्यंत असणार आहे. शाकंभरी पौर्णिमेला शाकंभरी देवीला 64 भाज्यांचा नैवेद्य हा दाखवला जात असतो. शाकंभरी देवी ही दुसरी तिसरी कोणीही नसून ती साक्षात पार्वती मातेचेच रूप आहे. शाकंभरी देवी ही शाक म्हणजेच फळभाज्यांची पालेभाज्यांची देवी आहे. शाकंभरी देवी ही भाज्यांची अन्नधान्याची देवी आहे. या देवीला शाकंभरी असे नाव का पडले तर या देवीने जगातला पृथ्वीतलावरचा दुष्काळ हा संपवण्यासाठी उपासमार संपवण्यासाठी संपूर्ण जगाला या विश्वाला भाजीपाला देऊन या जगाला दुष्काळ आणि उपासमारीपासून वाचवले. या शाकंभरी नवरात्रामध्ये आपण देवी मातेची उपासना केल्यामुळे आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरताही कधीच भासत नाही. या शाकंभरी नवरात्रामध्ये देवी मातेला फळभाज्या पालेभाज्या या अर्पण केल्या जातात आणि असं म्हटलं जातं की शाकंभरी नवरात्रादरम्यान देवी मातेला फळभाज्या पालेभाज्या या अर्पण केल्यामुळे देवी मातेचा कृपाशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल माहितीही दिली आहे आणि त्यानुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नपाण्याविना उपाशी राहिले. त्यांच्यामध्ये अनेकांचा मृत्यूसुद्धा झाला. त्यामुळे देवी मातेला या लोकांची करुणा आली. तिने आपल्या अंगामधून असंख्य शाखे उत्पन्न केले. असंख्य भाज्या या तिने आपल्या शरीरातून उत्पन्न केल्या आणि उपाशी असलेल्या भुकेल्या लोकांना त्या खाऊ घातल्या. त्यामुळे अनेक लोक दुष्काळातून वाचले. या देवी मातेच्या शरीरातूनच अनेक भाज्या या उत्पन्न झालेल्या आहेत. त्यामुळे या देवीला शाकंभरी हे नाव मिळालं आहे आणि म्हणूनच जो भक्त या शाकंभरी नवरात्रादरम्यान फळभाज्या पालेभाज्या फळे अन्न पाणी दान करतो तर त्या भक्ताला देवी मातेची असंख्य कृपाही प्राप्त होते. अशा भक्तावर देवी माता नेहमी प्रसन्न राहते आणि तसंच त्या व्यक्तीला पुण्यसुद्धा प्राप्त होतं. त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना देवी मातेच्या कृपेने पूर्ण होतात. अश्विन नवरात्राप्रमाणेच शाकंभरी नवरात्र हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असं नवरात्र मानलं जातं. त्यामुळे या शाकंभरी नवरात्रामध्ये देवी मातेच्या उपासनेसोबतच आपल्याला काही अत्यंत प्रभावी असे उपायसुद्धा करायचे आहेत की ज्यामुळे हे उपाय आपण या शाकंभरी नवरात्रामध्ये केल्यामुळे देवी मातेची कृपा ही तर आपल्याला प्राप्त होईलच, पण त्यासोबत आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा देवी मातेच्या कृपेने पूर्ण होतील. आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होऊन आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आपल्याला आजपासून तर शाकंभरी नवरात्रामध्ये शाकंभरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात. असाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तर तुम्ही याला उपाय किंवा सेवासुद्धा म्हणू शकतात. आणि हा उपाय जर तुम्हाला आज मंगळवारी शाकंभरी नवरात्राच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळपर्यंत करणं शक्य झालं तर तुम्ही आजसुद्धा हा उपाय करू शकतात. किंवा जर तुम्हाला हा उपाय करणं आज दिवसभरामध्ये शक्य नाही झालं तर या शाकंभरी नवरात्रादरम्यान तुम्ही हा उपाय शाकंभरी पौर्णिमेपर्यंतसुद्धा करू शकतात. कारण हे शाकंभरी नवरात्राचे दिवस अत्यंत प्रभावी असे दिवस असतात. या नवरात्रीच्या दरम्यान देवी मातेचे तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेले असते आणि याच दरम्यान आपण देवी मातेची सेवा केली आणि उपाय केला तर यामुळे देवी माता ही आपल्यावर कायम प्रसन्न राहते. या नवरात्रीच्या दरम्यान देवी मातेचे तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतं आणि यामुळे आपण केलेल्या उपायांचं फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. नवरात्रीमध्ये विड्याच्या पानांना विशेष महत्त्व हे दिलं गेलेलं आहे. तसं तर प्रत्येक पूजेमध्ये आपण विड्याची पानंही वापरत असतो. कुठलंही नवरात्र असो आपण देवी मातेला विड्याच्या पानांची माळही अर्पण करत असतो. विड्याची पानं ही पूजेमध्ये वापरणं अत्यंत शुभकारक मानलं जातं. विड्याच्या पानांमध्ये अनेक देवी देवता वास करतात असं सुद्धा म्हटलं जातं. कुठलंही मंगलकार्य असो लग्न असो किंवा कुठलीही पूजा असो अशा कोणत्याही शुभप्रसंगी आपण विड्याच्या पानांचा उपयोग हा करत असतो आणि त्यामुळेच या नवरात्रीमध्ये सुद्धा विड्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय हा आपल्याला करायचा आहे.
नवरात्रीमध्ये या विड्याच्या पानांचा उपाय हा आपण केला तर यामुळे देवी माता ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न होते. आपल्या जीवनातल्या सर्व समस्या, संकट, अडचणी देवी मातेच्या कृपेने दूर होतात. देवी मातेच्या कृपेमुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतात. जर खूप प्रयत्न करून सुद्धा, खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा जर तुमची कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नसेल, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळत नसेल, तर आजपासून तर शाकंभरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही विड्याच्या पानांचा हा उपाय कधीही तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्ही करू शकतात. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला 2 विड्याची पानंही घ्यायची आहेत. आणि ही पानं घेताना कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा खराब झालेली असं पानं आपल्याला घ्यायची नाही आहेत. तर ही देठासहित असलेली सुस्थितीत आणि चांगली स्वच्छ पानं आपल्याला घ्यायची आहेत. आणि या विड्याच्या जोड पानांवर आपल्याला थोडंसं केशर हे ठेवायचं आहे. आणि हे असं केशर ठेवलेलं विड्याचे जोडपान आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेल्या कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा टाकासमोर ठेवायचं आहे. हे विड्याचं पान आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर ठेवण्याआधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आणि तसंच एक धूप अगरबत्तीसुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हा विडा आपल्याला आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर ठेवायचा आहे. हा विडा कुलदेवीच्या फोटोसमोर ठेवल्यानंतर तिथेच देवघरासमोर आपल्याला आसन टाकून बसायचं आहे. आणि कुलदेवीच्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल, तुमच्या कुलदेवीचा मंत्र कोणता आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही नवारणव मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हा नवारणव मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तर तुम्ही या मंत्राचा सुद्धा 108 वेळा जप केला तरीसुद्धा चालेल. तर याप्रमाणे या मंत्राचा 108 वेळा जप करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीला तुमची इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना विनंती करायची आहे. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं यासाठी देवी मातेची प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी देवी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि आपण हे जे कुलदेवीच्या फोटोसमोर जे काही पान ठेवलं आहे तर ते आपल्याला संपूर्ण दिवसभर तसंच कुलदेवीच्या फोटोसमोर राहू द्यायचं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस हे पान तुम्हाला तिथून उचलायचं आहे. आणि हे पान तुम्ही केशरासहित खाल्लं तरीसुद्धा चालेल. आणि जर हे पान तुम्हाला खायचं नसेल तर मग तुम्ही हे विड्याचं पान केशरासहित एखाद्या नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. किंवा जर तुमच्या घराजवळ एखादं देवी मातेचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला हे केशरयुक्त विड्याचं पान ठेवून यायचं आहे. यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होतं. आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी ही निघून जाते. सर्व प्रकारच्या वाईट शक्तीपासून, वाईट ऊर्जेपासून आपलं संरक्षण होतं. आपल्या घरात शांतता निर्माण होते. आपल्या घरातील भांडणं, वादविवाद, कलह दूर होतात. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातल्या सर्व समस्या, संकट, अडचणी दूर होतात. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळतं. तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. आणि तसंच तुमचं दारिद्र्य दूर होऊन तुम्हाला येत असलेल्या आर्थिक समस्यांपासून सुद्धा तुम्हाला सुटका मिळते. तुमच्या घरात माता लक्ष्मी ही स्थिर होते. आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होते. तुमच्या कुटुंबाची भरभराट होते. आणि म्हणून हा उपाय तुम्हाला या शाकंभरी नवरात्रादरम्यान करायचा आहे. तुमच्या घरातही माता लक्ष्मी स्थिर व्हावी, तुम्हाला येणाऱ्या सर्व समस्या, अडचणी दूर व्हाव्यात, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी तुम्हाला हा उपाय या शाकंभरी नवरात्रादरम्यान करायचा आहे. तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या शाकंभरी नवरात्रादरम्यान आपल्याला विड्याच्या पानांचा उपाय हा कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.